राम राम शेतकरी मित्रांनो, मी रवींद्र ताडे पाटील आणि तुम्ही पाहता ॲग्रोइटेम आपलं मराठी चॅनल. या चॅनलच्या माध्यमातून आपण वेळोवेळी रेशीम शेतीविषयी माहिती घेण्याचा प्रयत्न करत असतो. त्या अनुषंगाने आज रेशीम आळीवरील ग्रासरी रोग नियंत्रण आपल्याला M45 आणि हळद याच्या माध्यमातून कसा नियंत्रित करायचा आहे त्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत. हे बघू शकता मित्रांनो, आता आपण हे हळदी पावडर घेतलेलं आहे आणि धानुका M45 हे घेतलेलं आहे. तर आपण M45 30 ग्रॅम M45 घेतलेलं आहे आणि 50 ग्रॅम हळदी पावडर आणि 1 किलो चुना. या तिन्हीचं आपल्याला एक चांगल्या प्रकारचं मिश्रण करून घ्यायचं आहे. आधी आपण या दोन्ही M45 आणि चुना या दोन्हीला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. मिक्स झाल्याच्या नंतर आपल्याला हे चुन्यामध्ये टाकून घ्यायचे. चुन्यामध्ये टाकल्याच्या नंतर याला आपल्याला चांगल्या प्रकारचं मिश्र करून घ्यायचं आहे. चांगलं 2 ते 3 मिनिट आपल्याला याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स झाल्याच्या नंतर आपल्याला ज्या बेडवरल्या ज्या आळ्या आहे, रोगीट आळ्या, त्या आपल्याला आधी पहिलं वेचून घ्यायच्या आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला या पावडरचा वापर करायचा आहे. याला 2 ते 3 मिनिट चांगलं मिक्स केल्याच्या नंतर आपण आळ्या वेचून घेतल्याच्या नंतर आपल्याला ही पावडर आळ्यांवरती धुरळणी करायची आणि त्याच्यानंतर धुराळ्याच्या नंतर अर्ध्या तासाला आपल्याला फिडिंग लावायची. तर मित्रांनो, हा एक छोटासा व्हिडिओ होता. आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.